साहेब, महाडच्या पोलीस स्टेशनमधनं एसीपी गायकवाडांचा फोन आला होता. महाडच्या घाटामध्ये शंभूची डेड बॉडी सापडली त्यांना. उद्या दादा बरोबर डीएनए टेस्ट करायला जायचं आहे. काय? डीएनए टेस्ट? कशासाठी? अनेकांची तोंड बंद करण्यासाठी. का हो, खरं बोललेलं खुपतंय का सगळ्यांना? खरं काय खोटं काय हे कळावं म्हणून तर ही सगळी धडपड चालू आहे ना. एकदा का तो रिझल्ट आला ना की त्यानंतर मग किल्लेदारांना वाकडं बोलण्याची कोणाची हिंमत नाही व्हायची. हे सगळं तुम्ही माझ्याबद्दल बोलताय हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. आणि यामागे कोणाचं डोकं आहे? अर्थात त्यांचंच असणार, कारण खुर्ची सरकायला लागली आहे ना आता. त्यामुळे काय करू आणि काय नको करू असं झालं असेल त्यांना. मृत्यूचं कारण काय कळलंय? ऍक्सिडेंट. पण मला या प्रकरणाचा वेगळाच वास येतोय साहेब. अहो, एखादा माणूस अचानक येतो काय, काहीतरी सांगून गायब होतो काय, आणि आता अचानक ही बातमी. तुम्हाला काय म्हणायचंय वाकणेस? साहेब, आपल्या माणसांकडनं अशी बातमी मिळाली की त्यांनी शेवटचं शंभूला परशू शेठबरोबरच बघितलंय. त्यामुळे संशयाला खूप जागा आहे. चला, मी घरातल्यांना सांगते सगळ्यांना डोहाळ जेवणाची तयारी करायला. आत्याबाई, तुमच्या भावना मला कळत आहेत, पण मी नाही स्वतःचं डोहाळ जेवण करून घेऊ शकत. शंभू कुठे आहे? म्हणजे आता माझ्याशी खोटं बोललास तर इथल्या इथे संपवीन तुला. अरे दादा, आयुष्यात कधीतरी तुझ्याशी खोटं बोललोय का रे मी? आज झाली तुझी नाटकं. लवकर सांग, शंभू कुठे आहे? अरे मला नाही माहिती. तुझ्या समोर त्याला बडवलं की नाही, त्यानंतर तो जो गायब झाला, मला कुठं माहिती कुठे आहे ते. काय केलंयस त्याचं? काय केलंयस त्याचं? अरे मी कशाला काय करायला पाहिजे दादा? परमेश्वरावर बसलाय की नाही. तुझ्यासारख्या सच्चिल माणसावर शिंत डोरलेत नाही का नाही. परमेश्वर बघेल त्याचं काय करायचं ते. आता अशी गचंडी परमेश्वराची धरणार का तू? शंभू काकांबद्दल काही कळलं? नाही ग. का? काय झालं? शंभू सापडला का? सापडले, पण जिवंत नाही. शंभू गेला? कसा काय? अपघात झाला त्यांचा, महाड जवळ कुठेतरी. काय चाललंय हे सगळं? वामन दादा, सगळे म्हणतायत की हे सगळं ना कोणीतरी ठरवून करताय म्हणून. ठरवल्यासारखंच चाललंय सगळं. त्या दिवशी अमृता म्हणाली ना, तेच बरोबर असावं. या सगळ्याच्या मुळाशी काहीतरी शिस्त आहे. नरसिंह भाऊजींचं काय चाललंय काही माहितीये तुम्हाला? अहो काय चाललं असणार? डोकरचा आबाळ पाटले ते शिवत बसला असेल. डीएनए टेस्ट करायला चालले. आईला एकाच आई बापाने जन्माला घातलेल्या मुलांचे डीएनए सारखे असतात, आणि ते जर का असले तरच ते सख्खे भाऊ असतात, आणि नसले तर नाही. भाऊजी हीच टेस्ट करायला चालली आहेत. डीएनए टेस्ट. कळलं? तू जा बाळा तुझ्या घरी. तिथे गेलीस तर तू आणि युगंधरा शांतपणे आयुष्य जगू शकाल. तुला तुझं आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी वेळ मिळेल. इथे राहिलीस तर मात्र सतत काही ना काही डोकेदुखी तुझ्या मागे लागेल. रडत बसण्यापलीकडे दुसरं काही करू शकणार नाहीस. बाबा,